एक टीम जिंकते तेव्हा ट्रॉफी उचलते, पण काही वेळा एक टीम जिंकण्यापूर्वीच सिग्नल देते की आम्ही तयार आहोत. स्क्वॉड अनाउन्समेंट ही फक्त नावांची लिस्ट नसते, तो एक ब्ल्यूप्रिंट असतो की कोणावर ट्रस्ट आहे, कोण गेम चेंज करू शकतो आणि कोण प्रेशरमध्ये उभा राहणार. आता इंडियाचा वुमेन्स T20 वर्ल्ड कप स्क्वॉड अनाउन्स झाला आहे आणि या सिलेक्शनमधून एक सिग्नल मिळतोय की यावेळेस कहाणी नवीन पद्धतीने लिहिली जाणार आहे. जर तुम्हाला या स्क्वॉडचा खरा ब्रेकडाऊन समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 इंग्लंडमध्ये होणार आहे आणि इंडियासाठी ही टूर्नामेंट इझी असणार नाही. ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स आहेत. म्हणजे प्रत्येक मॅच एक टेस्ट असणार आहे, एस्पेशली ऑस्ट्रेलियासारख्या स्ट्रॉंग टीम समोर, जिथे कन्सिस्टन्सी आणि बिग मॅच टेम्परमेंट दोन्ही हाय लेवलवर असतं. या सगळ्या सिच्युएशनचा एक महत्त्वाचा अँगल असा आहे की गेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये इंडियाला नॉकआउट स्टेजपर्यंत पोहोचता आलं नव्हतं आणि हा फक्त एक रिझल्ट नव्हता, हा एक रिमाइंडर होता की T20 फॉर्मॅटमध्ये थोडी पण इनकन्सिस्टन्सी तुम्हाला बाहेर काढू शकते. म्हणजे यावेळेस टीम फक्त फॉर्ममध्ये नाही तर एक क्लिअर इंटेंट सोबत येत आहे. स्वतःला इम्प्रूव्ह करायचं, मिस्टेक करेक्ट करायच्या आणि रिझल्ट कम्प्लिटली चेंज करायचा. कॅप्टन हरमनप्रीत कौरने स्क्वॉड अनाउन्समेंट नंतर जे सांगितलं ते खूप इम्पॉर्टंट होतं. तिचे म्हणणे आहे की या टीममध्ये चॅम्पियन बनायचं कॅलिबर आहे, पण त्याचसोबत ती हे पण म्हणते की T20 क्रिकेट अनप्रिडिक्टेबल आहे. तुम्ही कितीही स्ट्रॉंग असला तरी रिझल्ट हा त्या दिवशी तुम्ही प्रेशरमध्ये कसं एक्झिक्यूट करता त्याच्यावर डिसाईड होतो. म्हणजे या टीमला स्वतःच्या कॅपेबिलिटीजवर विश्वास तर आहे, पण त्याच वेळेस ग्राउंड रियालिटीची पण पूर्ण जाणीव आहे. स्क्वॉड बघितला तर सिलेक्टर्सने एक बॅलन्स्ड अप्रोच घेतला आहे. एक्सपिरियन्स आणि यंग टॅलेंटचा मिक्स क्लिअरली दिसतो. लीडरशिप ग्रुपमध्ये हरमनप्रीत कौर कॅप्टन्सीची रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळताना दिसेल, तर स्प्रीती मानधना व्हाईस कॅप्टन असणार आहे. त्याचसोबत शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष सारखे कोर प्लेयर्स रिटेन केले आहेत. हे प्लेयर्स फक्त नावं नाहीयेत, तर या टीमच्या बॅकबोन आहेत. पॉवर प्लेमध्ये ॲग्रेसिव्ह स्टार्ट देण्यापासून ते मिडल ओव्हर्समध्ये इनिंग स्टेबलाइज करणे आणि डेथ ओव्हर्समध्ये फिनिश करणे, सगळ्या रोलसाठी इंडियाकडे ऑप्शन्स आहेत. पण या स्क्वॉडमध्ये काही इंटरेस्टिंग आणि स्ट्रॅटेजिक डिसिजन्स पण दिसतात. जसे की राधा यादवचं सिलेक्शन हा एक इंटरेस्टिंग कॉल होता. काही लोकांना वाटत होतं की ती स्क्वॉडमधून बाहेर राहील, पण सिलेक्टर्सनी तिचा रिसेंट फॉर्म आणि इंग्लंडमधील एक्सपिरियन्स लक्षात घेऊन तिला टीममध्ये ठेवलं. त्याचसोबत भारती फुलमली आणि नंदिनी शर्मा सारख्या प्लेयर्सला चान्स मिळाला आहे. या प्लेयर्सने रिसेंट मॅचेसमध्ये आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांना इम्प्रेस केलं होतं आणि त्यांना इन्क्लूड करणे म्हणजे टीम फ्रेश एनर्जी पण घेऊन येत आहे. लेफ्ट आर्म स्पिनर श्रीचरणीचं इन्क्लुजन पण एक प्लॅन्ड कॉल दिसून येतो. इंग्लिश कंडिशन्समध्ये स्पिन बॉलर्स, एस्पेशली लेफ्ट आर्म व्हेरिएशन मिडल ओव्हर्समध्ये गेम कंट्रोल करू शकतात. म्हणजे हा एक क्लिअर टॅक्टिकल मूव्ह आहे. पण या सगळ्या डिसिजन्समध्ये एक सरप्रायझिंग ट्विस्ट पण दिसला. तो म्हणजे प्रतिका रावलला T20 स्क्वॉडमध्ये जागा मिळाली नाही. त्याऐवजी तिला टेस्ट टीमसाठी कन्सिडर केलं गेलं, जे दाखवतं की मॅनेजमेंट तिच्या रोलला वेगळ्या फॉर्मॅटसाठी पण प्लॅन करत आहे. हरलीन देओल सोबत पण सारखाच अप्रोच दिसला. म्हणजे सिलेक्शन फक्त करंट फॉर्मवर नाही तर लॉंग टर्म प्लॅनिंगवर पण बेस्ड आहे. विकेट किपिंग डिपार्टमेंटमध्ये एक पॉझिटिव्ह अपडेट आहे, जिथे आपल्याला यास्तिका भाटियाचा कमबॅक बघायला मिळणार आहे. ACL सर्जरी नंतर ती परत स्क्वॉडमध्ये आली आहे. तिचं सिलेक्शन हे दाखवतं की टीम मॅनेजमेंट तिच्या फिटनेसवर कॉन्फिडेंट आहे. यास्तिकासारखी प्लेअर बॅटिंग आणि कीपिंग दोन्हीमध्ये बॅलन्स देते, जे T20 फॉर्मॅटमध्ये किती व्हॅल्युएबल आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण सिलेक्शन प्रोसेस दिसतो तितका स्मूथ नव्हता. इंजरीजमुळे काही अनएक्सपेक्टेड चेंजेस करावे लागले. अमनजोत कौर, जी एक स्ट्रॉंग ऑलराऊंड ऑप्शन होती, ती बॅक इंजरीमुळे अनअवेलेबल झाली. तिच्या ॲब्सेन्समुळे टीमच्या बॅलन्सवर थोडा इम्पॅक्ट झाला. त्याचसोबत काशवी गौतम पण नी इंजरीमुळे बाहेर पडली आणि त्यामुळे नंदिनी शर्माला बॅकअप सीमर म्हणून इन्क्लूड करावं लागलं. म्हणजे स्क्वॉड बनवताना फक्त बेस्ट प्लेयर चूज करण्यापुरतं काम नव्हतं, तर अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स हँडल करायची तयारी पण इक्वली महत्त्वाची होती. स्ट्रॅटेजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर इंडियाकडे मल्टिपल कॉम्बिनेशन्स आहेत. बॅटिंग डेप्थ स्ट्रॉंग आहे, टॉप ऑर्डर ॲग्रेसिव्ह आहे, मिडल ऑर्डर स्टेबल आहे आणि फिनिशर्स पण अवेलेबल आहेत. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये स्पिन आणि पेस दोन्ही ऑप्शन्स वर्सटाईल आहेत आणि त्यामुळे टीमला प्रत्येक सिच्युएशनला वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करता येतं. पण इथे एक इम्पॉर्टंट फॅक्टर हा आहे की T20 क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स एक्झिक्युशन क्रिएट करतो. प्लॅन परफेक्ट असू शकतो,
पण ग्राउंडवर डिसिजन मेकिंग आणि प्रेशर हँडलिंग सगळं डिसाईड करतं. कॅप्टन हरमनप्रीत कौरने पण हीच गोष्ट पॉइंट आउट केली की प्रेशर असणार, डेस्पिरेशन पण असणार, पण फोकस प्रिपरेशनवर असावा. म्हणजे टीम फक्त फिजिकली नाही, मेंटली पण तयार होत आहे. लास्ट T20 वर्ल्ड कप मधील डिसअपॉइंटमेंट अजून पण फॅन्सच्या मनात टिकून आहे. तो एक असा एक्सपिरियन्स होता जिथे एक्सपेक्टेशन्स हाय होत्या, पण रिझल्ट त्याप्रमाणे आला नाही. पण त्याचसोबत रिसेंट ODI वर्ल्ड कप सक्सेसमुळे कॉन्फिडन्स पण हाय आहे. म्हणजे टीम एक इंटरेस्टिंग फेजमध्ये आहे, जिथे पास्टचं लेसन आणि प्रेझेंटचं बिलीफ दोन्ही एकत्र आहेत. शेवटी एक स्ट्रॉंग स्क्वॉड असणे हा फक्त स्टार्टिंग पॉइंट आहे. टॉर्नामेंट जिंकण्यासाठी कन्सिस्टन्सी, क्लॅरिटी आणि क्रुशियल मोमेंट्समध्ये राईट डिसिजन घेणे इक्वली इम्पॉर्टंट आहे. इंडियाकडे सगळे कंपोनेंट्स आहेत. टॅलेंट आहे, डेप्थ आहे, एक्सपिरियन्स आहे आणि आता विश्वास पण आहे. पण या सगळ्यांची एकच फायनल टेस्ट असणार, एक्झिक्युशन ऑन द बिग स्टेज. पण इंडिया यावेळेस फक्त कंटेंडर राहणार की खरंच हिस्ट्री क्रिएट करून पहिल्यांदाच विमेन्स T20 वर्ल्ड कप जिंकणार? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.